म्हणा. तो आहे विचारानं राज्य चालायचं म्हणल्यावर राज्य उचलून दुसऱ्या देशात न्यावं लागलं. जातीवाद तो यासारखा कोणाकोण दुसरं आणि ती बोलायला लागला काय गप्प पाडा होता त्याला चांगलं ते हसत होता. आता खुश होता देव. बावनकुळ्याच्या गळ्यात लपड गुतलं ते खुश झालता. निवांत झोपत होता बिचारा ते म्हणला ते लपड तू ते बावनकुळ्या ते अर्धी घेत असेल तर 2 आणून झोपत असन आता. आणि त्यालाही म्हणत असं फोन करून तू 2 घेत असला 4 हानी जाय आता. बरं झालं तो या गळ्यात गुतलं. ते सुखी झालता. तो निवांत खुश हसतोय तो बावनकुळ्यावर आता. आता हसल्याला सांगितलं मला काल मिळेल हसलाय मस्त आंदोलनावरती भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होते त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. तेच सांगितलं मग तुम्हाला मी ती बावनकुळ्यावर हसतोय आता. कशी मजा आहे त्याला विचारतं कसं आहे मला पुढच्या तोफाला घालतात म्हणतो देऊ. आता होय पुढं आता ते बावनकुळ्यावर हसतोय देऊ कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेलं आहे त्याचं आता. ते का मराठीचं आता वाटत जात नाही. त्याचं भोगून झालेलं आहे आणि ते राहिलेल्या वयात मराठीच्या वाट बदलवून मस्त आपलं मंत्रिपद घ्यावं बसावं तिकडं पठाणाला. काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा खड्डा कुठं पडय काय पडय टोमना टामना हाणायचं मस्त चालून द्यायचं राजकारण. इकडं नादी लागला उदाडाच परत इकडं नादी नाही लागायचं पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास. ते तुकडं तिकडे चालून दे. आम्ही बोललो काही बघा मी नियतीनं खरं सांगतो मी अजून मराठींचं रक्त खेळतंय माझ्या अंगात. मी एवढा इमानदार आहे मी बळच आरोप नाही करीत कधीच. याच्यात बावनकुळेने शिरसाटणी चूक केली त्यांनीच केली म्हणतोय मी. याच्यात चूक छगन भुजबळने केली म्हणलो का. बळच आरोप नाही करत मी. याच्यात धन्याने चूक केली म्हणतो का. आपण बळच आरोप नाही करत. जे सत्य तेच मांडतो. मग तर मला आरोप करायचे असते तर मी त्यांची बी नावं घेतली असते याच्यात. त्यांनी याच्यात काही केलंच नाही त्यांना काय समोर दोष द्यायचा. त्यामुळे तुमचं मजेत चाललंय चालू दे मानव गपची पडती इकडं वळवळ करू नको मायामध्ये. दादा एक प्रश्न शेवटचा आहे की पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव मध्ये एका अंगणवाडी सेविकेला प्रशासनानं निलंबित केलं आहे. त्याचं कारण असं होतं की अंगणवाडीमध्ये जो निकृष्ट दर्जाचा आहार पोषण आहार आहे तो सप्लाय केला जातो आणि त्याचा व्हिडिओ या अंगणवाडी सेविकेनं केला होता. त्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं. होणाऱ्या टीकेनंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलं. नेमके दोष कोणाचा आहे काय वाटतं तुम्हाला. फक्त सरकारचा. इथं कोणी सुखी नाही. इथं शेतकरी सुखी नाही. इथं दलित मुस्लिम सुखी नाही. इथं आदिवासी सुखी नाही. इथं काम करणारा कर्मचारी सुखी नाही. इथं पगार नीट नाहीत मास्तराचे. इथं ना डॉक्टरचे नर्सचे नीट पगार नाहीत. इथं कंत्राट पद्धत आणली 30,000 पगार असला 15,000 राहतो मग नाही घरी जाय. इथं सगळं उलट सुलट चालू आहे आता. इथं कोणी समाधानी नाही. इथं व्यावसायिक नाही. जीएसटी सारखे त्यांच्या मागे भुंगे लावलेत. इथं स्मार्ट मीटरच्या नावाखाली आणून लावतात 80-80, 90-90 हजार रुपये बिल आणि वावरात उत्पन्न तेवढं व्हायना. इतके भयानक सिस्टम आहे. देवेंद्र फडणवीसच्या काळात कोणी सुखी राहू शकत नाही. ना शेतकरी ना गोरगरीब ना कोणीच नाही राहू शकत. यांना धडा शिकावा लागेल आणि यांचा माज उतरावा लागेल तेव्हा नीट राहणार. ओके. धन्यवाद.